नमस्कार, माझं नाव दक्षत नवनाथ पवळे, राहणार कासरसाई, तालुका मुळशी, जिल्हा पुणे। तर मी तुमचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनल पवळे ॲग्रिगो वरती। तर मी प्रयत्न करतोय आमच्या गेल्या काही वर्षातील दुग्ध व्यवसाय, शेळी पालन व गावराट कुक्कुट पालन मधला गेल्या काही वर्षांचा अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर सध्या माझ्या मागे तुम्ही बघू शकता आमचं शेड जे आम्ही गावरान कोंबड्यांसाठी केलेलं आहे। तर या शेडची कॅपॅसिटी सध्या 6000 पक्ष्यांची आहे। तर टोटल 22 गुंठ्यात केलेला हा प्रकल्प, ज्यात 3 गुंठे म्हणजे 300 स्क्वेअर फूटचं शेड आणि तार कंपाऊंडने पॅक केलेलं टोटल बाकीची जागा, जिथे आपण आपले पक्षी मोकळे सोडणार। मी सध्या या मोकळ्या जागेत हे मेथी घास लावलेलं आहे, जे पक्ष्यांना खाद्याचंही काम करतं। या पूर्ण जागेत 10,000 पक्षी बसतील असं नियोजन केलेलं आहे, पण सध्या पक्षी कमी असल्यामुळे हिरवी जाळी माळून ती जागा अख्खी पॅक करण्यात आली आहे। 100 बाय 30च्या शेडमध्ये टोटल 6000 पक्षी बसतील असं नियोजन केलेलं आहे। आणि त्यात मधून हाईट टोटल 13 फूट आणि कोपऱ्यातून हाईट 11 फूट अशी उंची आहे। सध्या आपले पक्षी 60 ते 70 दिवसाचे झालेले आहे आणि गावरान कोंबड्यांना खास करून वरती बसायला अशा माडे बांधण्यात आले आहे। तुम्हाला माहिती आहे की गावरान पक्षी कधी खाली बसत नाही। गावरान पक्ष्यांना बसायला एक तर झाड आवडतं, पण सध्या आपण आतमध्ये शेडमध्ये झाड लावू शकत नाही, त्यामुळे आपण अशा माड्या बांधण्यात आल्या आहेत। पूर्ण शेडमध्ये टोटल 6000 पक्षी बसतील असं नियोजन केलेलं आहे, पण सध्या आपल्याकडे पक्षी 3000 आहेत, त्यामुळे एवढ्या काय आपण उंच उंच माड्या बांधल्या नाही। तर इकडं एक वेगळं कंपार्टमेंट केलेलं आहे, ज्यात आपण लंगडे किंवा आजारी पक्षी ठेवू शकतो। म्हणजे ते पक्षी वेगळे काढलेलेच बरे, कारण नंतर त्यांना मरायचा त्यांचा धोका राहत नाही। ते पक्षी वेगळे काढले ना, त्यांना बाकीच्या पक्ष्यांना पण आजार होत नाही आणि जे लंगडे पक्षी आहेत ते पण बाकीच्या पक्ष्यांच्या खाली येऊन मरत नाही। तर तुम्ही बघू शकता आपण सध्या आतमध्ये खाद्य आणि पाणी काही ठेवत नाही, कारण सकाळी 7 वाजता पक्षी बाहेर सोडले, संध्याकाळी 7 वाजता पक्षी आतमध्ये घ्यायचा। सकाळी पक्षी सोडल्यानंतर त्यांना जे काही खाद्य खायचंय, जे काही पाणी प्यायचंय ते दिवसाच्या टायमात आपण करतो। आतमध्ये खाद्य आणि पाणी आपण ठेवत नाहीत। आता खाद्याचा जर विषय आलेला आहे, तर पक्ष्यांना खाद्य नेमकं ठेवायचं कोणतं? तर नुसतं आपल्याला फॅक्टरी फीड पण देता येत नाही, नुसतं आपल्याला भाजीपाला पण देता येत नाही। त्यामुळे आम्ही या सर्व भाजीपाल्यांचा, या सर्व खाद्यांचा एक मिक्सर करून आम्ही त्यांना देतो। जेव्हा पक्षी नवीन होता, जेव्हा पक्षी बारीक होता, तेव्हा त्यांना भाजीपाला ते काही दिलेलं नाही, तेव्हा पक्ष्यांना प्री स्टार्टर आणि स्टार्टर या खाद्यावरती ठेवलं। पण आता आपला पक्षी 70 दिवसाचा झालेला आहे, त्यामुळे भाजीपाला, मासे ते खाऊ शकतो। तर आम्हाला आता आयटी पार्क जवळ असल्यामुळे आम्हाला मासे पण भेटतात, भाजीपाला पण भेटतो। त्यामुळे आमची रोज गाडी जाते आयटी पार्कला, तिथून जे माशाचे वेस्टेज असू किंवा भाजीपाला असू तो भाजीपाला आणते। तर सध्या आम्ही फॅक्टरी फीडमध्ये ठेवतोय बारामती ॲग्रोचं स्टार्टर। ते आधी आम्ही खूप ठेवायचो, पण जसे जसे पक्षी मोठे मोठे होत गेले तसे भाजीपाल्याचं प्रमाण वाढवीत आम्ही स्टार्टरचं प्रमाण कमी करत गेलो। रोजचं आमचं साधारण 250 किलो खाद्य लागतं, त्यात फक्त 50 किलो फॅक्टरी फीड म्हणजे स्टार्टर असतं आणि बाकीचं 100 किलो म्हणजे माशाचं वेस्टेज जे आम्ही रोज भरून आणतो, ते 100 ते 125 किलो माशाचं वेस्टेज असतं आणि बाकी 100 किलो भाजीपाल्याचं वेस्टेज, फ्रूट म्हणा, द्राक्ष। तर असं नाही की रोज 100 किलोच खाद्य भेटेल, 100 किलोच मासं भेटेल, 100 किलोच वेस्टेज भेटेल। कधी कधी माशाचं वेस्टेज 150 किलो पर्यंत येतं आणि कधी कधी भाजीपाला कमी येतो। तर तसंच आम्ही आहे ना थोडं रोज अल्टीपल्टी करून ना मात्रा खाद्याची बरोबर ठेवतो। त्यावरती मेथी घास व शेवग्याचा पाला जो औषधी आहे तो आम्ही रोज पक्ष्यांना देतो। तर तुम्ही आता बघू शकता की आपण जे खाद्याची भांडी आहे, पाण्याची भांडी आहे, सर्व बाहेर ठेवलीत। सकाळी 7 वाजता पक्षी आला, खाद्य आणि पाण्याला सुरुवात होते व संध्याकाळी 7 वाजता आपले पक्षी आतमध्ये घालतो। तर आता महिना चाललाय मार्चचा, त्यामुळे पक्ष्यांना दुपारचं ऊन खूप लागतं, त्यामुळे ही जी कोपी केलेली आहे पक्ष्यांना सावलीसाठी खूप महत्वाची। तर पक्ष्यांना ऊन न लागावं म्हणून हे त्यांना बारदान टाकून एक सावली केलेली आहे, त्यात पक्ष्यांना ही कोपी केलेली आहे, कारण पक्ष्यांना दुपारचं ऊन न लागावं। तर आम्ही ऑब्झर्व केलंय की दुपारी पक्षी सावलीतच बसतात। जे पक्षी दुपारी उन्हात राहतात त्यांना चक्कर यायची पण भीती खूप असते, त्यामुळे पाणी दुपारचं कमी पडून नाही देत आणि दुपारचं चक्कर पक्ष्यांना येऊ नाही म्हणून सावली करणे फार महत्वाचे आहे। तर पक्ष्यांना 2 टाइम पाणी ठेवण्यात येतं, एक सकाळच्या वेळेस, एक संध्याकाळच्या वेळेस। सकाळी 100 लिटर आणि संध्याकाळी 100 लिटर। जे काही औषधी द्यायची आहे ते संध्याकाळच्या सत्रात आम्ही देतो। तुम्ही तर बघू शकता की शेवग्याची झाडं लावलीत। आता शेवग्याची झाडं का बाबा, आणि त्याला ठिबकही लावलेलं आहे, कारण जेव्हा जून महिना चालू होईल तेव्हा एवढं ऊन वाढतं की पक्ष्यांना चक्कर येऊन पडायची भीती खूप असते। त्यामुळं आता पक्ष्यांना ऊन न लागावा म्हणून शेवग्याची झाडं लावली। जून जुलै पर्यंत ती झाडं मोठी होतील आणि एक सावली द्यायचं काम ते करतील। व शेवग्याचा पाला औषधी सुद्धा आहे आणि शेवग्याच्या झाडावर बसायला पक्ष्यांनाही जागा होते। आता तुम्ही बघू शकता की हा पक्षी वरती जाऊन शेवग्याचा पाला खातोय, म्हणजेच काय की शेवग्याचा पाला लावला की पक्ष्यांना खाद्याचंही ते काम करतं। आता जी सावलीसाठी आम्ही कोपी केलेली आहे त्याच्यात मध्ये असे आहे ना आडवे बांबू लावलेत, कारण तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की गावरान पक्षी हा खाली बसत नाही। ज्या पक्ष्यांना वरती जागा भेटती ते पक्षी वरती येऊन बसतात। तर सध्या तुम्ही बघू शकता जेवढे लाकडं लावलेली आहे
त्या सर्व लाकडांवरती पक्षी येऊन बसलेले आहेत सध्या. आता दरवाजा उघडला तर सर्व पक्षी आपल्या आतमध्ये पळायला चालू झालेत. आता ऊनही उतरत चाललंय, अंधारही वाढत चाललाय, त्यामुळे पक्ष्यांना आतमध्ये सवय लागलीत की आता दरवाजा जेव्हा रात्री आपण उघडू पक्षी सर्व आपल्या आत पळत जातात. हे बघा सर्व पक्षी कसे दरवाजाच्या जवळ जमले होते, आता सर्व पक्षी हळूहळू आतमध्ये चालायला लागलेत आणि आतमध्ये जाऊन जे आपण माड्या बांधलेल्या आहेत त्या माड्यांवरती जाऊन बसायला लागलेत. कधी कधी काय होतं की काही पक्षी खाद्य खातात, काही पक्षी खाद्य खात नाही. जे चांगलं खाद्य खातात, चांगलं पाणी पितात त्यांची साईज बरोबर वाढते, पण जे खाद्य पाणी नीट खात नाही ते पक्षी बारीकच राहतात. आता मी तुम्हाला 2 पक्षी दाखवतो, ते एकत्रच आणलेले पण एकाची साईज खूप वाढलीत आणि एक पक्षी थोडा बारीक राहिलेला आहे. तर हा पक्षी तुम्ही बघू शकता, हा पक्षी बरोबर 60 दिवसांचा आहे. आता 60 दिवसांच्या मापाने पक्षी बरोबर आहे, तंदुरुस्त आहे, पण बाकीचे पक्षी मोठे झालेत आणि हा पक्षी थोडासा बारीक राहिलेला आहे. का? कारण या पक्षाने नीट खाद्य पाणी नीट खाल्लेलं नाही. तर हा कोंबडा पण 60 ते 70 दिवसाचाच आहे. तुम्ही बघू शकता फरक, तो पक्षी पण 60-70 दिवसाचा आहे, हा पक्षी पण 60-70 दिवसाचा आहे, पण ह्या पक्षाने खाद्य पाणी नीट खाल्लेलं आहे, त्यामुळे या पक्षाची साईज जी वाढलेली आहे ते त्या पक्षापेक्षा जास्त आहे. आता ह्या कोंबड्याची साईज वाढलेली आहे, हा कोंबडा एवढाच, हा पक्षी एवढाच राहिलेला आहे. जो पक्षी हेल्दी असतो ना त्या पक्षाच्या तुऱ्यावरतून, त्या पक्षाच्या पंखावरतून बरोबर कळतं की हा पक्षी कसा आहे. तर आता दिवस मावळत आलेला आहे आणि पक्षी आत घ्यायचा टाइम झालाय. आता पक्षी आत घेताना हा पडदा जो आहे तो पडदा आम्ही पहिला वरती करतो. तो पडदा वरती करायला आम्ही एक खास सिस्टीम लावलेली आहे, जी एका हँडल वरती अख्ख्या शेडचा पडदा तो वरती येतो. दरवाजा उघडत्या क्षणी सगळे पक्षी आतमध्ये पळत जाऊन त्यांच्या माड्यांवरती जाऊन बसतात व रात्रीचा एकही पक्षी आम्ही बाहेर ठेवत नाही. रात्री कुत्र्यांची, कावळ्यांची, मंगूसची भीती खूप असते, त्यामुळे रात्री पक्षी बाहेर ठेवत नाही. रात्री सर्व पक्षी आतमध्ये शेडमध्ये सुखरूप असतात. आता बघू शकता तिकडून हँडल वरती होतोय आणि ऑटोमॅटिक हा जो पडदा आहे तो हळूहळू वरती होतोय. त्या साईडला पण अशी सिस्टीम आहे, तिकडून हँडल फिरवला की सर्व शेडचा पडदा जो आहे तो आपोआप वरती जायला चालू होतो. सकाळच्या सत्रास पक्षी बाहेर सोडायच्या वेळेस आम्ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतो, जे पक्ष्यांना जंतुबिंतू होतात, किडे असतात, ते मारण्यासाठी एक खास गोष्ट करायला लागते, ती म्हणजे पंपाचा वापर करून पक्ष्यांवरती औषध फवारणी करणे. आता प्रत्येक पक्षाला धरून त्याला औषध फवारणी करणे खूप अवघड असतं, त्यामुळे सकाळचा दरवाजा उघडला, एक माणूस आमचा पंप घेऊन असतो बाहेर तिथं उभा आणि जे पक्षी बाहेर निघतात त्या पक्ष्यांवरती फक्त दरवाजाच्या बाहेर उभं राहून औषध फवारणी करणे हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर पक्ष्यांना व्हायरस सुद्धा होऊ शकतो, पक्षी आजारी पण पडू शकतात. पक्ष्यांचा हा विषय आहे की एक जरी पक्षी आजारी पडला सगळ्या पक्ष्यांना साथ चालू होते आणि नाही म्हणता 2 आठवड्यात सगळे पक्षी आपले मरू शकतात. त्यामुळं पक्ष्यांची काळजी घेणं हे सगळ्यात मोठं आपलं कर्तव्य आहे. तर आता बाहेर अंधार पडलेला आहे, सर्व पक्षी आपण आतमध्ये घेतलेत, पडदाही वर केलाय. आता तुम्ही बघू शकता की सर्व जे पक्षी आहे ते आतमध्ये सेटल झालेले. काही पक्षी वरती बसलेत, काही पक्षी खाली बसलेले आहेत आणि ज्या पक्ष्यांना वाटतं बाबा थोडं गरम थंडी वाजते त्यांना, ते पक्षी इकडं लाईटी खाली येऊन बसल्यात, हीट खाली येऊन. आता पलीकडे तुम्ही बघू शकता आम्ही आमचे आजारी आणि लंगडे पक्षी ठेवलेले आणि बारीक पक्षी ठेवलेले, की बाबा ज्यांनी खाद्य नीट खाल्लेलं नाही, जे पक्षी बारीकच राहिलेले ते पक्षी पलीकडच्या कंपार्टमेंटमध्ये, आणि जे आपले तंदुरुस्त पक्षी आहे ते आपण बाहेर सोडतो. आता रात्र झाल्यामुळे पक्षी आपण आतमध्ये घेतलेत आणि पक्षी आता हळूहळू वरती यायला चालू झालेला आहे. आता हळूहळू करता आहे ना सर्व या माड्या आहे ना पक्ष्यांनी भरून जातील, खाली पक्षी थांबणार नाही. पक्षी आता 2च महिन्यात झालाय, त्यामुळे ते वरच्या माडीवर तर काय पक्षी बसत नाही, पण जेवढं होतंय ते पक्षी आपल्या या माडीवरती येऊन बसतात आणि काही पक्षी खाली बसलेले आहेत, काही पक्षी पलीकडच्या माडीवर बसलेले व काही पक्षी या लाईटी खाली बसलेले आहेत. तर या साईडला आपले चांगले पक्षी बसलेले व दुसऱ्या साईडला आपण आपले बारके पक्षी किंवा लंगडे पक्षी जे आहे ते मरावा नाही म्हणून आपण दुसऱ्या साईडला ठेवलेले. आता काही पक्षी यातले लंगडे, काही पक्षी बारीकच राहिलेले, काही पक्षी नीट खाद्य खात नाही, त्यामुळे त्यांना हा सेपरेट कप्पा केलेला आहे. या पक्ष्यांना खाद्य आणि पाणी 24 तास आपण ठेवतो की बाबा जे बारीक पक्षी राहिलेले त्यांची साईज बरोबर नीट वाढावा आणि जे लंगडे पक्षी आहे ते भुकेनी मरू नये म्हणून. तर आता सांगण्यासारख्या तर बऱ्याच गोष्टी आहेत, पण ते एका व्हिडिओत सांगता येणार नाही. ते आता गावरान कुक्कुटपालन बद्दल असो, दुग्ध व्यवसायात आम्ही ज्या 40 म्हशी व 20 गायांचा सांभाळ करतो त्याच्याबद्दल असो, किंवा शेळी पालन मध्ये 40 शेळ्यांचा सांभाळ करणे याच्याबद्दल असो, या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती मी घेऊन येतोय तुमच्यासाठी खास आमच्या या युट्यूब चॅनलवर. नमस्कार, माझं नाव दक्षत नवनाथ पवळे, तुम्ही पाहत होतात पवळे ॲग्रीगो. तर कृपया आमच्या चॅनलला शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा. मी आता तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.